नमस्कार, मी उषा फॅशनमध्ये आणखीन एका व्हिडिओमध्ये आपल्या सर्व मैत्रिणींचं स्वागत करीत आहे. मैत्रिणींनो, आज आपल्याला बोटनेक ब्लाऊजची बॅकची डिझाईनची स्टिचिंग पूर्ण पाहायची आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, व्यवस्थित समजून घ्या कशा पद्धतीने स्टिचिंग करायची आहे ती. तर इथं मी गळ्याची रुंदी जी आहे ती 3.5 घेतलेली आहे. गळ्याची उंची आहे 3.5. त्यानंतर शोल्डर जे आहे ती घेतलेलं आहे 7. तसाच मोंडाही मी 7 घेतलेला आहे. त्यानंतर गळ्याची बॅक साईडची पूर्ण उंची जी आहे ती 10 घेतलेली आहे. पूर्ण उंची तयार 13 प्लस 1 इंच 14ची आहे. त्यानंतर खालच्या साईडने गळ्याची रुंदी मी 3.5 घेतलेली आहे. तसंच आपल्याला इथं 2 इंच किंवा 1.5 इंच अंतर सोडून गळ्याचा जो आकार आहे तो अशा पद्धतीने देऊन घ्यायचा आहे. तर अगोदर आपण हा बॉक्स तयार केलेला आहे. तुम्हाला जो आकार द्यायचा आहे तो तुम्ही देऊन घेऊ शकताय. इथे मी डोली टाईप आकार जो आहे तो दिलेला आहे. तर अशा रीतीने मी हे आकार जो आहे तो आहे तसाच आपल्याला कट करून घ्यायचा आहे, जेणेकरून हा आकार व्यवस्थित कटिंग झाला पाहिजे आणि स्टिचिंग करतानाही तो आपला व्यवस्थित असा स्टिचिंगही झाला पाहिजे. तुम्ही इथे कॅनव्हसही वापरू शकतात किंवा तुम्हाला कॅनव्हस वापरायचा नसेल तर तुम्ही आहे असाही स्टिच करून घेऊ शकता. पण कॅनव्हस वापरला तर तुमचा खूप छान व्यवस्थित असा फिनिशिंगमध्ये दिसतो. पण इथं हा मला कस्टमरला खूप लवकर ब्लाऊज द्यायचा होता, त्याच्यामुळे मी काय केलेलं आहे, इथे कॅनव्हस जो आहे तो वापरलेला नाही आहे, तर आहे तसाच मी स्टिच करून दिलेला आहे. अशा रीतीने आपल्याला शिलाई जो आहे, गळ्याचा भाग जो आहे तो शिलाई स्टार्ट करायची आहे. तर हे जिथे आपला हा कोन आहे तिथपर्यंत आपल्याला व्यवस्थित तो आकार जसा आहे तसाच आपल्याला शिलाई जी आहे ती मारून घ्यायची आहे आणि व्यवस्थित अशी 1/2 इंचावर शिलाई जी आहे ती घ्यायची आहे, जेणेकरून आपण गळ्याच्या साईडने 1/2 इंच प्रत्येक ब्लाऊजमध्ये, तुमचा गोल गळा असेल, चौकोनी असेल, पंचकोनी असेल, पान आकार असेल, मटका असेल, जो कोणता तुमचा गळा असेल तिथे आपण 1/2 इंच शिलाई घेत असतात. डीप नेकमध्ये असेल किंवा बॅकमध्ये असेल, पूर्ण बोट नेकमध्ये असेल त्यावेळेसही आपण तीच शिलाई वापरत असतात. अशा रीतीने शिलाई झालेली आहे आणि आता आपल्याला जिथे जिथे हे कोन आहेत किंवा तो गोल आकार दिलेला आहे तिथे आपल्याला कात्रीने छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहेत. तर अशा पद्धतीने आपण इथे छोटे कट मारून घेणार आहे. हे काय होतं की आपण हे कट मारले ना की आपल्याला जसा आकार आपण व्यवस्थित असा स्टिच केलेला आहे ना तो त्याच पद्धतीने तुम्हाला पलटल्याच्या नंतर मिळत असतो. त्यासाठी आपल्याला हे छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहेत. तुमचा कुठलाही ब्लाऊज असेल, फ्रंटचा नेकमध्ये असेल किंवा डीप नेकमध्ये असेल, तर तुम्ही जसा आकार दिलेला आहे तसं जर छोटे छोटे कट मारून घेतले तर खूप छानमध्ये असा पलटला जातो. त्यासाठी तुम्ही नक्की त्या पद्धतीने कट मारून घ्यायचे आहेत. तर इथं मी जो आपण डिझाईन काढलेली आहे त्याचे कोन जे आहे ती तुम्ही स्क्रूड्रायव्हरच्या साहाय्याने पण काढून घेऊ शकताय. व्यवस्थित असे हे कोन आहेत ते आपल्याला व्यवस्थित बाहेर काढून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपल्याला याला दाब शिलाई जी आहे ती मारून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्याला परफेक्ट अशी फिनिशिंग दिसली पाहिजे. त्यासाठी तुम्ही याच्यावर आरीवर्कही करून घेऊ शकतायत किंवा तुम्हाला साधी ब्रॉडमध्ये लेस लावायची असेल तर ती पण तुम्ही लावून घेऊ शकता. आता याला मी दाब शिलाई जी आहे ती मारून घेणार आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे जी काही लेस आहे अवेलेबल ती आपण इथे लावून घेणार आहे. किंवा तुम्हाला आरी वर्क करून घ्यायचं असेल तर ते पण तुम्ही घेऊन शकता, जेणेकरून अशा डिझाईनला ना आरी वर्क खूप छानमध्ये दिसतं. आणि ही करवलीचं ब्लाऊज होतं, त्याच्यामुळे व्यवस्थित असं मी ब्रॉडमध्ये डायमंडची लेस जी आहे ती लावून घेतलेली आहे. पुढे तुम्हाला दिसणारच आहे. तर आता याला दाब शिलाई झालेली आहे. आता आपण याला लेस जी आहे ती लावून घेणार आहेत. तर पाहू शकतात अशा पद्धतीने आपण लेस जी आहे ती लावून घेणार आहेत. जसा आकार आहे त्याच पद्धतीने आपण ही लेस जी आहे ती लावून घेणार आहे, जेणेकरून आता ही ब्रॉडमध्ये आहे, अशी एवढी ॲक्युरेटमध्ये तुम्हाला जसा आकार आहे तशी मिळणार नाही. छोटी जर लेस असती तर तुम्हाला अगदी परफेक्ट अशी दिसली असती, जेणेकरून ब्रॉड लेस जी आहे ती जिथल्या तिथं जिथे कोन आहे ना आपला तिथे जास्त तर ओळत नाही आहे ती लेस. तर तुम्ही शक्यतो कमी जाडीची जी लेस असते ती तुम्ही लावून घेऊ शकताय. अशा रीतीने आपण हे व्यवस्थित अशी लेस जी आहे ती टिच करून घेत आहेत.
तर परफेक्ट अशी जिथे कोण आहे तुमचा तर तिथे पण तुम्ही क्रॉसमध्ये दुमडवून घेऊन ही लेस लावायची आहे. तर अशा रीतीने आपली ही लेस जी आहे ती झालेली आहे. वरच्या साईडने आपण जिथे स्टार्टिंग केलेली होती तिथे आपल्याला थोडासा एक्स्ट्राचा कटिंग करून घ्यायचा आहे आणि दुमडवून त्याला शिलाई मारून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला याला एक्स्ट्रा एक शिलाई बाहेरच्या साईडनेही मारून घ्यायची आहे, जेणेकरून आपली लेस जी आहे ती उकलली गेली नाही पाहिजे. त्यासाठी आपल्याला इथं बाहेरच्या साईडने व्यवस्थित असं शिलाई मारून घ्यायची आहे, जेणेकरून आपली बॅक साईड जी आहे ती अशी परफेक्ट अशी दिसली पाहिजे त्यासाठी. तर पाहू शकता ती तर आपली ही तयार झालेली आहे. आता याच्यावर तुम्हाला व्हाईटमध्ये छोटे छोटे इथं दिसत असेल लेसवर, पण ती जी आहे ती डायमंडची व्हाईट कलरचे स्टोन आहेत. तर खूप छानमध्ये आहे. ज्यावेळेस वेअर करणार आहेत आपण त्यावेळेस खूप छानमध्ये दिसते. आता हे साईडचा जो भाग आहे, गळ्याचा भाग असेल, कमरेचा भाग असेल, अर्महोलचा भाग असेल, हे सर्व आपल्याला व्यवस्थित स्टिच करून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपल्याला फिनिशिंगमध्ये ब्लाऊज शिवायचा आहे. त्यासाठी कुठलाही तुम्ही बॅक नेकचा ब्लाऊजची डिझाईन केलेली असेल तर अशा पद्धतीने तुम्ही बोट नेकमध्ये ब्लाऊजची डिझाईन असेल तर नक्की अशा पद्धतीने वेअर करू शकताय. तर राहिलेला कमरेचा भाग असेल, ही सर्व पार्ट आपण जॉईनिंग करून घेत आहेत. तर या पद्धतीने आता हे झालेलं आहे. नंतर आपल्याला हे एक्स्ट्राचे जी काही कपडा घेतलेला आहे तो आपल्याला कटिंग करून टाकायचा आहे. तर अशा रीतीने आपण हे एक्स्ट्राचे जे काही भाग आहेत ते कटिंग करून टाकणार आहेत. ज्यावेळेस आपण शिलाई मारणार आहेत त्यावेळेस आपलं हे एक्स्ट्राचे कपडे जे आहेत ते आतमध्ये आले नाही पाहिजेत. त्यासाठी आपण हे परफेक्ट फिनिशिंगसाठी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगत असते की तुम्ही अस्तरचे ब्लाऊज जे आहेत स्टिच करत असाल तर त्याला कमरपट्टी जॉईन करू शकतायत, किंवा तुम्ही आहे असं पलटवून घेतलं तर तुम्हाला अशी फिनिशिंग मिळणार आहे. या पद्धतीने आता हे झालेलं आहे. आता बॅक साईडचे जे टक्स आहेत ती घ्यायचे आहेत. तर आडवा टक्स तुम्ही 4 पर्यंत घेऊ शकतायत. उभा टक्सही तुम्ही 4.5 पर्यंत घेऊ शकतायत. कारण ब्लाऊज बॅकची उंची जी आहे गळ्याची ती खूप मोठी आहे त्यासाठी. तर तुम्हाला शोल्डर उतरू नये म्हणून त्यासाठी काय करावं लागेल, किंवा तुम्हाला जी काही बाही जॉईनिंग कशा पद्धतीने करायची आहे हे सर्व तुम्हाला आपल्या पुढील व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी तुम्ही आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल व्हिडिओला तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून येणारे जे काही व्हिडिओ आहेत त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जात असतं त्यासाठी. आता इथं मी कमरपट्टी जी आहे ती जॉईनिंग करून घेत आहे, दाब शिलाई मारून घेत आहे. त्यानंतर आपल्याला तर या पद्धतीने आपण आता याला हात शिलाई करणार आहे. त्यासाठी मी इथं कमरपट्टी जी आहे ती जॉईनिंग करून घेत आहे. त्यानंतर अशा रीतीने आपलं हे बॅक साईडचा जो भाग आहे तो तयार झालेला आहे. खूप छानमध्ये वेअर केल्याच्या नंतर तो खूप छान दिसतो. याच्यात तुम्ही डोलीचा आकार दिसत असेल त्याच्यामध्ये तुम्ही नेटची जाळीही वापरू शकताय. आणि अशा खूप साऱ्या अशा व्हरायटी आहेत या गळ्याच्या. कुंदनची लेस असेल ती लावू शकतायत, किंवा आरी वर्क करायचं असेल तर ते पण तुम्ही करून घेऊ शकताय. आता इथं आपल्याला गळ्याची जी पट्टी आहे ती जॉईन करून घ्यायची आहे. क्रॉसमध्ये गळ्याची पट्टी ज्यावेळेस तुम्ही लावत असतात त्यावेळेस तुमचा गळा जो आहे तो अगदी परफेक्ट आणि फिनिशिंग खूप छान दिसते. त्यासाठी नक्की तुम्ही प्रयत्न करत जा की तुम्हाला कोणत्या गाडीमध्ये बसायचं आहे ती. तर पाहू शकता झालेलं आहे. आता याच्यात तुम्ही याला लटकन टाईप पण बसून घेऊ शकतात, पण तिनं लटकन जे आहेत करवले असल्यामुळे तिला असा प्लेनमध्ये साध्यामध्येच ब्लाऊज पाहिजे होता, तर मी इथे साध्यामध्येच दिलेला आहे. आता इथे आपण दाब शिलाई पण मारून घेतलेली आहे आणि आता पूर्ण हा आतमध्ये फोल्ड करायचा आहे आणि वरच्या साईडने
टीप मारून घ्यायचे आहे, जेणेकरून आपला फिनिशिंगमध्ये छान दिसला पाहिजे. त्यासाठी तुम्ही इथे लेस पण लावून घेऊ शकतात, पण तिला जास्त लेस नव्हती पाहिजे, त्यासाठी मी फक्त आणि फक्त बॅक साईडचाच भाग जॉईनिंग करून घेतलेला आहे लेसने. तर अशा पद्धतीने हे पूर्ण ब्लाऊज जे आहे ते आपलं तयार झालेलं आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला ब्लाऊजची डिझाईन आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. गळ्याची उंची शिकायची असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगू शकतात.